आपण आहोत बीड जिल्हा रुग्णालयामध्ये ज्याचे म्हणजे फ्रॅक्चर वगैरेचा जो वार्ड आहे पुरुषांचा विशेष त्या वार्डच्या टॉयलेटमध्ये आपण आलेलो आहोत. आपण पाहू शकतो की नागरिकांसाठी जे टॉयलेट असतात प्रत्येक सरकारी दवाखान्याच्या वार्डमध्ये ह्या टॉयलेटची अवस्था सध्या आपण जर बघितली तर अतिशय वाईट अवस्था म्हणजे तुम्हाला हे टॉयलेट दिसतंय. तिकडे बघा पूर्ण घाण आहे म्हणजे हा बाहेरचा पेस आहे. इकडे तुम्हाला हे जे टॉयलेट आहे ते बंद अवस्थेमध्ये तुम्हाला दिसत आहे, परंतु या टॉयलेटच्या आतमधली अवस्था जर तुम्ही बघितली तर खूप दयनीय अवस्था तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. इकडे बघा हे इकडे वॉश बेसिन वगैरे आहे आणि अक्षरशः झळमुट्या लागलेल्या आहेत. खिडक्या वरी बघा खिडक्याला कुठलंही म्हणजे काच वगैरे काही नाहीये आणि पूर्णपणे जळमुट्या लागलेली तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट दाखवतो की इकडे हे जे टॉयलेट आहे नागरिकांसाठी याला कुलूप लावलेले. हे बघा हे कुलूप लावलेले आहेत आणि ह्या पूर्ण जाड्या तुम्हाला बघायला मिळत आहेत. इकडे सुद्धा दुसरं एक टॉयलेट आहे, त्याला सुद्धा कुलूप तुम्हाला दिसेल आणि या दरवाजाला पूर्णपणे जाड्या तुम्हाला बघायला मिळत आहेत. म्हणजे इतकी दयनीय अवस्था सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. नागरिकांनी या ठिकाणी जे नागरिक येतात त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा असतात त्याच्यामध्ये पाणी असेल, टॉयलेट असेल किंवा मुतारीची व्यवस्था असेल, ही अशा पद्धतीने बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये तुम्हाला बघायला मिळते. यावर आता कशाला आलं? नवीन वॉशरूमला चाललो. वॉशरूमची इथं काही व्यवस्थाच नाही ना. तुम्ही कधीपासून ऍडमिट आहे? मी 2 दिवस झाला आहे. मग आता वॉशरूमची व्यवस्था नाही, तुम्ही कुठे जाता वॉशरूमला? तिकडं पलीकडं दुसऱ्या वार्ड हा दुसरं वाटत मग इकडे तिकडे विचारलं नाही का किंवा इकडे वॉशरूम नाही? काम होणार आहे म्हणजे कधी काम होणार आहे काय म्हणजे आता दुसरे माणसं पण असे पायाने हात होईल ह्यांना आपण बाथरूमला जायला तिकडं बाहेर जावं लागतं दुसरीकडे दुसरं वार्डमध्ये इथून तिकडं पायाला लागतं. माझ्या हाताला काय अडचण नाही पण दुसरे पायाचे त्यांना त्रास आहे ना जास्त. म्हणजे ज्यांचे पाय वगैरे मोडले त्यांना इथे लावून जायचं कसं कोणासोबत घरचे असते नसते. इकडे बघा हा जो वार्ड आहे तो आमचा जो वार्ड आहे म्हणजे त्यांचे हात फ्रॅक्चर आहेत, पाय फ्रॅक्चर आहेत. इकडे बरेचसे पेशंट असे आहेत त्यांचे पाय फ्रॅक्चर आहेत. मग अशा ठिकाणच्या वार्डमध्ये टॉयलेटची सुविधा असणं अतिशय गरजेचं आहे, परंतु याच वार्डमध्ये कुठल्याही प्रकारची टॉयलेटची सुविधा नाही. आपण पाहू शकतो अतिशय दयनीय अवस्थेमधलं इथलं टॉयलेट तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे इकडे आज आम्ही बातमी करतोय, बातमी करताना सुद्धा बोलताना इतका उग्र आणि घाण वास इथल्या जे काही पेशंट ऍडमिट आहेत त्या पेशंटला सहन करावा लागतोय. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. जनजागृती न्यूज साठी मी महादेव सवय बीड.